विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूर शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. मित्र हो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि हा विषय MA भाग 1 साठी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी आहे. मित्र हो, MA भाग 1 अर्थशास्त्र या विषयातील अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे कृषी अर्थशास्त्र. याला आपण इंग्रजीमध्ये ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स असं म्हणतो. या विषया संदर्भात आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्र हो, हा विषय स्कोरिंगसाठी अतिशय महत्त्वाचा विषय अर्थशास्त्रामध्ये मानला जातो आणि मित्र हो, या विषयाची चांगली तयारी केली तर आपल्याला पेपरमध्ये चांगलं स्कोरिंग होऊ शकतं. तर मित्र हो, कृषी अर्थशास्त्र या पेपरमधील जी महत्त्वाची संकल्पना आहे त्या महत्त्वाच्या संकल्पनेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर या महत्त्वाच्या संकल्पनेचं नाव आहे, घटकाचं नाव आहे घटत्या उत्पादन फलाचा नियम. याला आपण इंग्रजीमध्ये लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स असं म्हणतो. या घटत्या उत्पादन फलाचा नियमाची आज आपण सविस्तरपणे चर्चा या लेक्चरमध्ये करणार आहोत. मित्र हो, ही चर्चा करत असताना दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वयंअध्ययन साहित्य तयार केलं जातं या स्वयंअध्ययन साहित्याचा आधार घेण्यात आलेला आहे. मित्र हो, चला तर मग पाहूयात आपण घटत्या उत्पादन फलाचा नियम म्हणजे काय. मित्र हो, घटत्या उत्पादन फलाचा नियम याला आपण इंग्रजीमध्ये लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स असं म्हणतो. तर या संकल्पनेची सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत. मित्र हो, कृषी उत्पादन वाढीसाठी वापरली जाणारे आदाने किंवा सामग्री व होणारे उत्पादन आणि यांच्यामधील जो आंतरसंबंध आहे हा विचारात घेताना आपणास घटत्या किंवा अनाशी उत्पादन फलाचा नियम प्रत्ययास येतो. मित्र हो, जे शेती क्षेत्रामध्ये उत्पादन वाढीसाठी वापरली जाणारी जी साधनसामुग्री आहे ही साधनसामुग्री आणि यांच्यामधील जो परस्पर संबंध आहे या परस्पर संबंधाचा विचार करत असताना आपणास घटत्या उत्पादन फलाचा नियम प्रत्ययास येत असतो. मित्र हो, या नियमाची जी व्याख्या आहे ही व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. व्याख्याच्या चर्चेनंतर आपल्याला नेमकं लक्षात येईल की घटत्या उत्पादन फलाचा नियम कशा प्रकारे शेती क्षेत्रामध्ये लागू होतो. मित्र हो, पहिली व्याख्या प्राध्यापक बेनहॅम यांनी केलेली आहे. प्राध्यापक बेनहॅम असं म्हणतात, उत्पादन घटक समुदायापैकी एका घटकाचे प्रमाण वाढत गेल्यास विशिष्ट बिंदूनंतर बदलत्या घटकाचे प्रथम सीमांत उत्पादन व नंतर सरासरी उत्पादन घटत जाते. मित्र हो, प्राध्यापक बेनहॅम यांच्या मते शेतीमध्ये उत्पादन घटक जे वापरले जातात त्यांच्या अनेक गटापैकी एका गटाचे प्रमाण वाढवत गेल्यास एका विशिष्ट बिंदूनंतर बदलत्या घटकाचे जे प्रमाण असते त्याचे सीमांत उत्पादन व नंतर सरासरी उत्पादन घटत जाते असं प्राध्यापक बेनहॅम यांचं मत आहे. मित्र हो, यानंतरची जी व्याख्या आहे ती श्रीमती जोन्स रॉबिन्सन्स या अर्थतज्ञांनी केलेली आहे. तर मित्र हो, ते असं म्हणतात की उत्पादनाचा एक घटक स्थिर ठेवून इतर घटकाचे प्रमाण वाढवत गेल्यास एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादनात घटत्या दराने वाढ होते. म्हणून शेती क्षेत्रात आढळून येणाऱ्या या प्रवृत्तीस घटत्या फलाचा उत्पादनाच्या घटत्या फलाचा नियम असे म्हणतात. मित्र हो, श्रीमती जॉन्स रॉबिन्सन यांच्या मते उत्पादनाच्या अनेक घटकापैकी एक घटक स्थिर ठेवून इतर घटकांचे प्रमाण बदलत गेल्यास एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादनात घटत्या दराने वाढ होते. म्हणून शेती क्षेत्रामध्ये आढळून येणाऱ्या या प्रवृत्तीस
घटत्या उत्पादन फलाचा नियम असे म्हणतात. मित्रहो, चला तर मग आपण सिद्धांताचे स्पष्टीकरण काय आहे ते पाहून घेऊयात. मित्रहो, कृषी क्षेत्रात घटत्या उत्पादन फलाचा नियम समजून घेत असताना सीमांत उत्पादन, सरासरी उत्पादन व एकूण उत्पादन या संकल्पनेचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. तर मित्रहो, शेती क्षेत्रामध्ये किंवा कृषी क्षेत्रामध्ये हा जो उत्पादन फलाचा नियम आहे तो समजून घेत असताना एकूण ज्या 3 महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या तिन्ही संकल्पनाचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये एकूण उत्पादन, सीमांत उत्पादन आणि सरासरी उत्पादन या संकल्पनेचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रहो, सीमांत उत्पादन म्हणजे उत्पादन घटकाच्या सीमांत नगाने एकूण उत्पादनात टाकलेली भर म्हणजे सीमांत उत्पादन होय. तर मित्रहो, सीमांत उत्पादन म्हणजे उत्पादन घटकामध्ये शेवटच्या नगाने उत्पादन प्रक्रियेमध्ये जी भर टाकलेली असते त्याला आपण सीमांत उत्पादन असं म्हणतो. तर मित्रहो, सरासरी उत्पादन म्हणजे कृषी क्षेत्रात आधारांचा वापर करून एका विशिष्ट कालखंडात निर्माण झालेली एकूण उत्पादनास उत्पादन घटकाच्या नगसंख्येने भागल्यास त्यास उत्पादन येते. याला आपण सरासरी उत्पादन असे म्हणतो. तर मित्रहो, एकूण उत्पादन म्हणजे एकूण उत्पादन घटकाच्या सर्व नगाच्या वापरामुळे जे उत्पादन होते त्यास आपण एकूण उत्पादन असे म्हणतो. या प्रमुख 3 संकल्पना कृषी क्षेत्राच्या उत्पादन फलाच्या नियमामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत असताना आपल्यास दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रहो, या घटत्या उत्पादन फलाचा सिद्धांत नियम मांडत असताना काही गृहीतके गृहीत धरलेली आहेत. तर या गृहीतकांची चर्चा आज आपण करणार आहोत. मित्रहो, यामधलं पहिलं गृहीतक होतं उत्पादन तंत्रात कोणताही बदल होत नाही. दुसरं गृहीतक होतं ते म्हणजे उत्पादन प्रक्रियेत काही उत्पादन घटक स्थिर व काही घटक बदलत्या प्रमाणात वापरले जातात. मित्रांनो, तिसरं गृहीतक होतं बदलत्या उत्पादन घटकाच्या सर्व नगाची कार्यक्षमता समान असते. मित्रहो, चौथं गृहीतक असं होतं हा सिद्धांत अल्पकालखंडातच प्रत्ययास येतो. पाचवं गृहीतक असं होतं कृषी उत्पादनाचे मोजमाप हे क्विंटल मध्ये केले जाते. मित्रहो, सहावं गृहीतक असं होतं की उत्पादन साधनांच्या संयोगात बदल होऊ शकतो. मित्रहो, ही अशा प्रकारची महत्त्वाची 6 गृहीतके या गृहीतकावर हा घटत्या उत्पादन फलाचा नियम हा अवलंबून होता. ही 6 जी महत्त्वाची गृहीतक आहेत, ही गृहीतक म्हणजे या सिद्धांताचा पाया आहे. ही गृहीतक गृहीत धरूनच हा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रहो, घटत्या उत्पादन फलाचा सिद्धांत कृषी क्षेत्रात नेहमीच अनुभवायला येतो. कृषी अर्थतज्ञांच्या मते कृषी उत्पादनात आज काळात आधारांच्या सामुग्रीचा वापर करत असताना वाढते फल, घटते फल आणि उणे फल अशा 3 अवस्था आढळून येतात. हे आपण पुढील आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करता येईल. मित्रहो, समजा एका शेतकऱ्याकडे 10 एकर जमीन आहे. या जमिनीत तो श्रम या उत्पादन घटकाचा महत्तम वापर करून जमिनीचे आकारमान स्थिर ठेवून उत्पादन होत आहे. श्रम या आदानामध्ये सामग्रीत बदल करीत गेला असता
एकूण शेतीमधील जे एकूण उत्पादन आहे, सीमांत उत्पादन व सरासरी उत्पादनावर जो परिणाम होतो तो घटत्या उत्पादन फलाच्या सिद्धांताद्वारे आपल्याला पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. मित्रहो, एका सोप्या उदाहरणाच्या साहाय्यानं हा घटत्या उत्पादन फलाचा नियम मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका शेतकऱ्याकडे 10 एकर जमीन आहे असं गृहीत धरलंय आणि या जमिनीत श्रम या उत्पादन घटकाचा तो महत्तम वापर करतो, म्हणजे श्रमिकांचा महत्तम वापर करून जमिनीचे जे आकारमान आहे ते स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. स्थिर उत्पादन होत आहे. त्यानंतर श्रम या आदानामध्ये त्याने बदल करत गेला तर त्याच्या एकूण उत्पादनामध्ये, सीमांत उत्पादनामध्ये आणि सरासरी उत्पादनावर जो परिणाम होतो, या परिणामास घटत्या उत्पादन फलाचा सिद्धांत असं म्हटलेलं आहे. आणि या सिद्धांताचं स्पष्टीकरण आपण पुढील आकृतीच्या द्वारे स्पष्ट करूया. मित्रहो, आपल्याला स्क्रीनवर घटत्या उत्पादन फलाच्या प्रवृत्ती दर्शकाचं एक उदाहरण आपल्याला कोष्टकाच्या माध्यमातून दिसत आहे. तर या कोष्टकाच्या माध्यमातून आपण हा नियम अतिशय साध्या भाषेत समजून घेणार आहोत. मित्रहो, आपल्या कोष्टकामध्ये दर्शवल्याप्रमाणे शेती क्षेत्रामध्ये घटत्या आभासी फलाचा अनुभव येत असतो. यासाठी 10 एकर आकारमानाच्या शेतजमिनीमध्ये श्रमिकांच्या साहाय्याने उत्पादन घेताना आपल्याला प्रमुख 3 अवस्था आढळून येतात. यातील पहिली अवस्था म्हणजे वाढत्या फलाची अवस्था. मित्रहो, कोष्टकामध्ये 4था श्रमिक कामावर येईपर्यंत एकूण व सरासरी उत्पादनात वाढीची प्रवृत्ती अनुभवास येते. तर सीमांत उत्पादन सुरुवातीपासून वाढून ते नंतर कमी कमी होत गेल्याचे जाणवते. या अवस्थेमध्ये वाढत्या फलाचा अनुभव येण्याचे महत्त्वाचं कारण म्हणजे शेती क्षेत्रामध्ये पहिल्या अवस्थेत सुरुवातीच्या बदलत्या घटकाच्या मानाने म्हणजे श्रम आणि स्थिर घटक म्हणजे जमीन याचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर केला जात नाही, तर दुसऱ्या श्रमिकानंतर पूर्णांशाने वापर झाल्यामुळे उत्पादनात वाढ किंवा वाढत्या फलाचा अनुभव आपणास दिसून येतो. मित्रहो, यानंतरची दुसरी महत्त्वाची जी अवस्था आहे ती म्हणजे घटत्या फलाची अवस्था. मित्रहो, घटत्या उत्पादन फलाच्या सिद्धांतातील दुसऱ्या अवस्थेत श्रमिकांच्या संख्येत 5 वरून 7 पर्यंत वाढवली जाते. परिणामी आपल्याला 75 क्विंटल वरून 91 क्विंटल पर्यंत उत्पादन वाढवले जाते, उत्पादन वाढते. 13 क्विंटल पर्यंत कमी होत असते, तर सीमांत उत्पादन 11 क्विंटल वरून 7 क्विंटल पर्यंत घटते. या अवस्थेमध्ये एकूण उत्पादन वाढीचा दर कमी होतो, तर सरासरी उत्पादन घटत जाते. म्हणून या अवस्थेत घटत्या फलाची अवस्था असं म्हटलं जातं. मित्रहो, शेती क्षेत्रात घटत्या उत्पादन फलाची प्रवृत्ती आपण नेहमीच आढळून येते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या अवस्थेमध्ये बदलत्या घटकांच्या संख्येतील वाढीबरोबर स्थिर घटक म्हणजेच जमीन कमी पडू लागते. त्यामुळे मजुरांचे सरासरी व सीमांत उत्पादन घटत जात असताना आपल्यास दिसून येतं. मित्रहो, तिसरी जी महत्त्वाची अवस्था आहे ती अवस्था म्हणजे उणे फल अवस्था. मित्रहो, घटत्या उत्पादन फलाच्या विविध अवस्थेमधील ही अत्यंत महत्त्वाची अवस्था मानली जाते. आपल्याला कोष्टकात दर्शवल्याप्रमाणे तिसऱ्या अवस्थेत बदलत्या घटकाच्या संख्येतील वाढीबरोबर एकूण व सरासरी उत्पादन
उत्पादनात घट होत जाते, तर सीमांत उत्पादन उणे होत जाते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे स्थिर घटकाच्या मानाने बदलत्या घटकाची मात्रा अधिक होऊन त्याचा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असतो. मित्र हो, प्राध्यापक रॅगनर नर्क्से असे म्हणतात, विकसनशील देशात शेती क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येबरोबर ताण पाहून सीमांत उत्पादन घटत जाते. इतकेच नव्हे तर प्रसंगी ते उणेही होते. म्हणजेच तिसरी अवस्था शेती व्यवसायाचे आकारमान व त्यामध्ये गुंतलेली लोकसंख्या यांचे विषम प्रमाण व त्यातून शेती क्षेत्राच्या अल्प उत्पादकते प्रतीक मानता येईल. मित्र हो, या कोष्टकावरून ज्या प्रमुख वाढते फल, घटते फल आणि उणे फल या 3 अवस्था आहेत, या 3 अवस्थांची सविस्तर चर्चा केलेली आहे. तर मित्र हो, या सविस्तर कोष्टकाच्या चर्चेनंतर आपल्याला घटत्या उत्पादन फलाचा नियम शेतीमध्ये कशा प्रकारे लागू होतो हे सहजपणे लक्षात येणं शक्य आहे. मित्र हो, आपल्याला या आकृतीत दर्शवल्याप्रमाणे आपण पाहतोय 10 एकर जमिनीच्या श्रमिकांच्या सहाय्याने उत्पादन घेतलेलं आहे आणि या शेतजमिनीमध्ये श्रमिकांच्या सहाय्याने उत्पादन घेत असताना एकूण 3 अवस्था आढळून येतात. या 3ही अवस्थांची सविस्तर चर्चा आपण केलेली आहे, तरी पण थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत. पहिली अवस्था आहे वाढत्या फलाची अवस्था. मित्र हो, आपल्याला कोष्टकामध्ये दाखवलेला आहे, चौथा श्रमिक कामावर येईपर्यंत एकूण व सरासरी उत्पादनामध्ये जी वाढीची प्रवृत्ती अनुभवायला मिळते, याला आपण सीमांत उत्पादन सुरुवाती वाढून ते नंतर हळूहळू कमी होत गेल्याचे आपणास दिसून येते. मित्र हो, या अवस्थेमध्ये वाढत्या फलाचा अनुभव येण्याचे महत्त्वाचं कारण शेती क्षेत्रामध्ये पहिल्या अवस्थेत सुरुवातीला बदलत्या घटकाच्या मानाने श्रम, स्थिर घटक जमीन पूर्ण क्षमतेने वापरली जात नाही, तर दुसऱ्या श्रमिकानंतर पूर्णांशाने वापर झाल्याने उत्पादनात वाढत्या फलाचा अनुभव आपल्यास दिसून येतो. मित्र हो, दुसरी जी अवस्था आहे ती म्हणजे घटत्या फलाची अवस्था. मित्र हो, घटत्या फलाच्या अवस्थेमध्ये आपण पाहतोय श्रमिकाची संख्या 5 वरून 7 पर्यंत वाढवल्यास एकूण उत्पादनामध्ये 75 क्विंटलवरून 91 क्विंटलपर्यंत वाढते, तर सरासरी उत्पन्न 15 क्विंटलवरून 13 क्विंटलपर्यंत कमी होते. तसेच सीमांत उत्पादन 11 वरून 7 क्विंटलपर्यंत घटते. अशा अवस्थेमध्ये एकूण उत्पादन वाढीचा दर फार कमी असतो, तर सरासरी व सीमांत उत्पादन घटक म्हणून या अवस्थेत घटत्या फलाची अवस्था असेही म्हणतात. शेती क्षेत्राच्या या घटत्या उत्पादन फलाची अवस्था प्रवृत्तीच आपण नेहमीच आढळून येते. याचे महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे या अवस्थेमध्ये बदलत्या घटकांच्या संख्येत वाढीबरोबर स्थिर घटक जमीन कमी पडू लागते आणि त्यामुळेच मजुरांचे सरासरी व सीमांत उत्पादन घटत जाते. मित्र हो, तिसरी जी अवस्था आहे ती म्हणजे उणे फलाची अवस्था. मित्र हो, या अवस्थेमध्ये घटत्या उत्पादन फलाच्या विविध अवस्थेतील ही अत्यंत महत्त्वाची अवस्था मानली जाते. कोष्टकात दर्शवल्याप्रमाणे तिसऱ्या अवस्थेमध्ये बदलत्या घटकाच्या संख्येमध्ये एकूण व सरासरी उत्पादनात जी घट होते याला आपण सीमांत उत्पादन किंवा उणे होते असं म्हणतो. मित्र हो, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ शेतीतज्ञ रॅगनर नर्से याने असं म्हटलेलं आहे, विकसनशील देशामध्ये शेती क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येचा ताण पाहून सीमांत उत्पादन घटत जाते. इतकेच नव्हे तर प्रसंगी ते उणे पण होते. म्हणजेच तिसरी अवस्था शेती व्यवसायाचे आकारमान व त्यात गुंतलेली एकूण जी लोकसंख्या आहे यांचे विषम प्रमाण व त्यातून शेती क्षेत्राच्या अल्प उत्पादकचे प्रतीक मानता येईल. ही बाब आपल्याला पुढील आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करता येईल. मित्र हो, आपल्याला जी स्क्रीनवर आकृती दिसते त्या आकृतीच्या साहाय्यानं आपण उत्पादन फलनाचा जो नियम आहे तो 3 घटकामध्ये जो विभागलेला आहे तो म्हणजे वाढते फल, घटते फल आणि उणे फल या 3 उत्पादन फलनाचा
अर्थ आपल्याला स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3 मध्ये दिसून येतो. मित्रहो, आपल्याला अक्षावर मजुरांची संख्या दाखवलेली आहे आणि या अक्षावर एकूण सरासरी आणि सीमांत उत्पादन हे दाखवलेलं आहे. तर मित्रहो, आपल्याला पाहिलं आहे की विकसनशील देशामध्ये शेती क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येबरोबर शेती क्षेत्रामधला ताण वाढत जातो आणि ते ताण पाहून सीमांत उत्पादन हे घटत जाते. मित्रहो, इतकंच नव्हे तर ते उणे होते, म्हणजेच तिसरी अवस्था शेती व्यवसायाचे आकारमानात व शेती व्यवसायामध्ये जी गुंतलेली लोकसंख्या आहे यांचे विषम प्रमाण व त्यातून शेती क्षेत्राच्या अल्प उत्पादकतेचे प्रतीक मानता येईल, हे आपण या आकृतीच्या स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3 यावरून सहजपणे लक्षात येतं. तर मित्रहो, या आकृतीमध्ये आपण सविस्तरपणे अभ्यासलेला आहे. एकूण 3 ज्या अवस्था आहेत उत्पादन फलनाच्या, त्या म्हणजे वाढते फल, घटते फल आणि उणे फल, या तिन्ही अवस्थांचा सविस्तरपणे अभ्यास आज आपण केलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या या लेक्चरला आपण घटत्या उत्पादन फलाचा नियम, लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स या संकल्पनेबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे. तर ही चर्चा करत असताना प्राध्यापक ब्रेनहेम आणि मिसेस जॉन्स रॉबिन्सन्स यांनी केलेल्या व्याख्या पण सविस्तरपणे अभ्यासलेल्या आहेत. त्याचबरोबर या सिद्धांताचे स्पष्टीकरण करत असताना एकूण या सिद्धांतामध्ये उत्पादन फलनाचा नियम समजून घेताना ज्या 3 महत्त्वाच्या संकल्पना होत्या यांचाही सविस्तर अभ्यास केलेला आहे. तर त्या म्हणजे सीमांत उत्पादन, सरासरी उत्पादन आणि एकूण उत्पादन, ही 3 महत्त्वाच्या संकल्पनेचा अभ्यास आपण केलेला आहे. तर मित्र हो, त्यानंतर सीमांत आपल्याला जो घटत्या उत्पादन फलाचा नियम आहे, या नियमासाठी जी गृहीतक गृहीत धरलेली आहेत, एकूण 6 गृहीतक गृहीत धरलेले आहेत, या 6 गृहीतकांचा अभ्यास आज आपण सविस्तरपणे केलेला आहे. तर मित्र हो, त्यानंतर आपण एका कोष्टकाच्या साहाय्याने, अतिशय सोप्या भाषेत आणि सरळ भाषेत कोष्टकाच्या साहाय्याने आपल्याला घटत्या उत्पादन फलाचा नियम अभ्यास केलेला आहे. आणि या एकूण घटत्या उत्पादन फलाच्या नियमामध्ये जे उत्पादन आहे त्या उत्पादनाचे 3 अवस्था पडतात. त्या अवस्था आपण सविस्तरपणे अभ्यासलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली अवस्था होती वाढत्या फलाची, दुसरी अवस्था होती घटत्या फलाची आणि तिसरी अवस्था होती उणे फलाची. या तिन्ही अवस्थांचा सविस्तरपणे आढावा आपण घेतलेला आहे. तर त्याचबरोबर आकृतीच्या साहाय्यानं घटत्या उत्पादन फलाचा नियम आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर मित्र हो, या सविस्तर चर्चेअंती आज आपण या लेक्चरमध्ये इथेच थांबतोय. धन्यवाद. मित्र हो, या व्यतिरिक्त आपणास काही अधिक माहिती हवी असेल, काही अधिक संपर्क करायचा असेल तर तुम्ही आम्हाला आपण दूरध्वनीमार्फत ही दूरशिक्षण केंद्राला संपर्क साधू शकता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्र हो, तुम्ही आम्हाला आपल्या शंका किंवा आपल्या विनंती ईमेलद्वारे सुद्धा आमच्याकडे पाठवू शकता. आमचा ईमेल ID आहे cde@unisivaji.ac.in. मित्र हो, या व्यतिरिक्त तुम्हाला विषयाच्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली वैयक्तिक ही संपर्क साधू शकता. माझा ईमेल ID आहे pgbeco@gmail.com. या ईमेल ID द्वारे तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. विषयासंदर्भात असेल, अन्य कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला आमच्या दूरशिक्षण केंद्राला कधीही संपर्क साधू शकता. मित्र हो, धन्यवाद.